स्त्रियांनी सावित्रीच्या कार्याचा वसा घ्यावा. भारतातल्या प्रथम शिक्षिका, आद्य समाज सुधारक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवान वंदन. यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा येथे खंडोजी नेवासे पाटील आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी झाला. सावित्रीबाई हा खंडोबी पाटलांच्या कन्या रत्न. या पहिल्या कन्या रत्नामुळे नेवासे पाटलांना खूप आनंद झाला. या आनंदाच्या भरात नेवासे पाटलांनी गावभर साखर वाटली होती. सावित्रीबाईचे नाव ठेवताना खूप मोठा कार्यक्रम घेतला. सावित्री नाव ठेवण्यामागे एक व्यापक भूमिका होती. भारतीय समाजात सत्यवानच्या सावित्रीची कथा सर्वांना माहीत आहे. पुराणातल्या या सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या तावडीतून सोडवून आणल्याचे आपण ऐकतो. परंतु या आधुनिक सावित्रीने हजारो वर्षापासून मनुरूपी यमाच्या पाशात अडकलेल्या लाखो करोडो भारतीय स्त्रियांना अज्ञान, रूढी, परंपरा, पुरुष प्रधान संस्कृतीच्या गुलामगिरीतून मुक्त केल्याचे आपण पाहिलेले आहे आणि अनुभवलेले सुद्धा आहे. पुराणातल्या कल्पित सावित्रीचे हजारो वर्षापासून कौतुक केले जाते. कशामुळे? तर आपल्या पतीचे प्राण वाचवले म्हणून. परंतु या आधुनिक सावित्रीने फक्त पतीचेच प्राण, धर्माच्या अंधरूढीच्या पाशात अडकलेल्या सर्व धर्मातील तमाम स्त्रियांना शिक्षण देऊन अज्ञानातून, अंधभक्तीतून कायमचे मुक्त केले. त्यामुळे या आधुनिक सावित्रीच्या मानवी समाजात तिच्या कार्याचा गौरव झाला. तो सरसकट स्त्रियांकडून होताना दिसत आहे, यात काही शंका नाही. परंतु या भारतातल्या समस्त स्त्रिया, मग ती कुठल्याही धर्माच्या असो, पंथाच्या असो, राज्याच्या असो, त्यांना शिक्षण हे सावित्रीबाई फुले यांच्याच मुळे लाभलं. परंतु काही स्त्रिया सावित्रीबाई फुलेंचा गौरव करताना आजही आढळत नाही. हा मनुवाद आजही कायम आहेच. सावित्रीबाईचं बालपण अगदी आनंदात गेलं. लहानपणापासून सावित्रीबाई अत्यंत जिद्दी, धाडसी, अन्याय, शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या होत्या. त्यांच्या या आणि स्वाभिमानी गुणामुळे त्यांना स्वतःच्या जीवनाचे समरांगणच करावे लागले. कोणत्याही प्रसंगाला न घाबरता त्यांनी धैर्याने तोंड दिले. महात्मा फुले यांच्या जीवनात जी संकटे आली, त्या संकटांना एक आदर्श शिक्षिका, एक कर्तृत्ववान पत्नी म्हणून सावित्रीबाई सामोरे गेल्या. आयुष्यभर शिक्षण, समता, ममता, न्याय आणि बंधुत्व या मानवी मूल्यांसाठी त्या झगडत राहिल्या. अशा धाडसी सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले सोबत 1840 साली झाला. लग्ना अगोदर सावित्रीबाईंना शिक्षणाचा गंध नव्हता. सासरी गेल्यानंतर मात्र त्यांनी काही वर्षातच ज्ञानाचा सुगंध पसरविण्याचा प्रयत्न केला आणि हे महान कार्य केले. हे महान कार्य आपल्या हाती घेत असताना महात्मा फुले यांच्या
सारख्या जाणकार शिक्षणाची प्रचंड ओढ असलेल्या कर्तृत्ववान महापुरुषांबरोबर सावित्रीबाईंचा विवाह होऊन त्यांना धर्माच्या काही ठेकेदारांनी थांबविण्याचा प्रयत्न केला, पण सावित्रीबाई फुले ह्या थांबल्या नाही. समाजात सर्वत्र अज्ञानाचा अंधकार, परंपरांचा अंधार पसरलेला होता. देवदेवतांचे प्राबल्य वाढलेले होते. समाज फार दिशाहीन झाला होता. अशा परिस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांना मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता वाटत होती. माणसातील पशुत्व नष्ट करायचे असेल तर त्याने शिक्षण घेतले पाहिजे, अशी महात्मा फुलेंची धारणा होती.